माझ्यासाठी सारखे, पण तरी हातपाय का बरं कापतात सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ज्या बाईनी पहिलं वचनच इतकं भयंकर मागितलं असेल, दुसरं वचन काय असेल महाराज विचार करा. हा विचार करून हातपाय थरथर कापायला लागलेले आहेत, घसा कोरडा पडायला लागलेला आहे. माझा पण याचा अर्थ पाणी पोचवा आहे का? बरं ठीक आहे. असं म्हणजे कथेतून सूचना द्यायची, शिकायला भेटते ना आपल्याला. हा, राजाचा घसा कोरडा पडायला लागलेला आहे, सगळे गलित गात्र हालायला लागलेले आहेत. अहो, त्या कोप भवनातले दिवे सुद्धा जे प्रकाश देत होते, राजा दशरथाला असं वाटायला लागलंय की ते दिवे आता गणवा होतील आणि राजभवनाला पेटवून देतील. इतकी भयंकर स्थिती राजा दशरथाच्या जवानात झालेली आहे. आणि थोडा विश्राम घेत कैकेयी म्हणते, आता दुसरं वचन ऐका. दशरथाचा श्वास रोखल्या चाललेला आहे महाराज. आणि दुसरं वचन हे या जगताला अतिशय हृदयदावक होतं. हे दुसरं वचन राजा दशरथाला धक्का देणारच नव्हतं, परंतु पूर्ण अयोध्यावासियांना हृदयदावक अशी घटना देणार होतं. कैकेयी म्हणते, माझं पहिलं वचन आहे की भरताला राज्य देण्यात यावं, आणि माझं दुसरं वचन आहे रामाला 14 वर्ष वनवास द्यावा. महाराज 2 मिनिटं दशरथ जगतोय की मरतोय हेच माहित नाही पडलं. दशरथ स्तब्ध झाले. काही सूचना, त्यांना असं वाटलं माझ्याच्याने काहीतरी चूक झाली असेल, कदाचित मी बहिरा झाला असेल, कदाचित इतक्या सगळ्या आयोजनामध्ये थकल्यामुळे कैकेयी काहीतरी बोलते आणि मी काहीतरी ऐकतोय, भलतच असं होऊ शकतं. म्हणून राजा दशरथ म्हणतात, कैकेयी परत एकदा बोल. कैकेयी म्हणते, बरोबर आहे, त्या कौशल्यपायी तुमची बुद्धी तर गेलीच गेली, आता कान पण गेले, जोराने ऐका. पहिलं वचन, माझा मुलगा भरत हा राज्यपदावर बसेल उद्या, आणि उद्या दिवस उगवल्यानंतर पहिल्या प्रहरात राम 14 वर्षाच्या वनवासाला जाईल. राजा दशरथ धाडकन खाली पडले महाराज. दशरथ खाली पडले आणि कौशल्याच्या पाया पडतात. कौशल्याला आठवतात की कौशल्या, तू अनेकदा मला सांगत होती की कैकेयीवर लक्ष ठेवा पण कळत नाहीये. आणि तेच आता कैकेयीच्या पायावर पडले. राजा दशरथ म्हणतात, कैकेयी, माझं काही जर चुकलं असेल तर मला माफ करशील, संपूर्ण राज्य तू घे. अरे उद्या मी रामाला राज्य नाही देत, रामाला राजा बनवत नाही, भरताला बनवतो. पण अगं मला खरंच हे सांग, मी तुझ्या पाया पडतोय, तुला जे पाहिजे ते देतोय, माझ्या रामाचा काय अपराध आहे ग? माझ्या रामाने असं काय केलेलं आहे? अगं साधू संत सुद्धा मला येऊन सांगतात की तुमचा तो राम खूप चांगला आहे बरं का, धर्मधुरंधर आहे, तो कोणाचंच कधी वाईट करत नाही. अगं पशु पक्षी सुद्धा त्याच्याकडे येऊन बसतात ग. त्याच्या मनात कोणाच्याच बाबतीत किंचितही घृणा पाप नाही. त्यांनी कधी कधी कुठल्याही भावामध्ये अंतर केलं नाही. तो जेवढं कौशल्यावर प्रेम करतो तेवढंच कैकेयी तुझ्यावर पण प्रेम करतो. अगं राजभवनातले नोकर सुद्धा त्याला मालक नाही म्हणत, रामाच म्हणतात. त्या रामाचा दोष काय ग ते तरी सांग. काय केलंय माझ्या रामानी की तू त्याला 14 वर्षाचा वनवास देते, भरताला राज्य देतो ग? रडतात आहे महाराज. राजा दशरथ रडतात आणि रडताना म्हणतात, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती की त्यावेळेस तुला आवेशात येऊन आनंदाच्या भरात, वीरतेच्या भरात मी वचन दिलं की कैकेयी, तू जेव्हा कधी मागशील तेव्हा तू 2 वचन माग, मी तुला देईल. आणि आज त्यावेळेसच्या त्या भ्रमामध्ये दिलेला तो शब्द माझ्या काळजाला ठेचतोय. कैकेयी, अगं तू रामाला वनवासाला पाठवते, 14 वर्ष माझा राम वनवासात जाईल, पण मी तुला प्रत्यक्ष शंकराची शपथ सांगतोय, तू अजूनही हे वाक्य वापस घे. राम वनवासाला जाईल, भरत राज्य भोगेल,
पण काही मी अजूनही सांगतोय, तू जर हे शब्द मागे घेतले नाही तर तुझं कुंकू सुद्धा राहणार नाही ग. अगं राम माझा जीव आहे, तुला भरताला राज्य द्यायचंय मी देतो, पण माझ्या रामाला माझ्या सोबत ठेव ग. राम निघून गेला तर माझ्या शरीरातला माझ्या जीवातला सुद्धा राम निघून जाईल. काही तू विधवा होशील, तू अवकळा आणते. अगं लोक तुझं नाव घेणार नाही, तुला अवदसा म्हणतील. काही अजूनही विचार कर. काही म्हणते, राजा दशरथ तुम्ही इक्ष्वाकूचे वंशज आहात, मनूच्या वंशातून उत्पन्न झालेले आहात. गंगा तुमच्या पूर्वजांनी या धर्तीवर आणली. तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात. आ सिंधू हिमाचल पर्यंत तुमची जमीन आहे. बायांसारखे रडत काय बसलेल्या, शोभत नाही तुम्हाला हे. तुम्ही रघुकुलाचे रघुवंशाचे राजे आहात. रडता काय आहे बाई सारखे. 2 वचन द्यायला तुम्हीच बोलले होते ना. त्यावेळेस काय वाटलं की मागून ही काय मागणार, 2 किलो गहून 4 किलो तांदूळ. कुठल्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहात. अहो मी सुद्धा काही देशची राजकुमारी आहे. युद्धात तुम्हाला मदत केली आहे, तुमचा जीव वाचवलेला आहे. वागणं सुधरवा महाराज, राजासारखं वागा. बायासारखे त्या रामासाठी रडत काय बसलेले आहे. मी हे स्वतःच्या मनाचं काही बोलत नाही, हे सगळं चौपाईमध्ये वर्णन आहे. केहू भीती बैठे बरी के साई, असे काय बसले आहेत बाई सारखे रडत. तुम्ही रघुवीर आहात, दशरथ आहात. उठा, राजाप्रमाणे वचन दिल्याचं निभवा आणि पटकन उद्या सकाळपर्यंत पहा बरं का महाराज. काही 3 गोष्टी विसरत चाललेली आहे. 1 ती कोणाची तरी बायको आहे. 2 ती कोणाची तरी आई आहे. आणि 3 ती कुठल्या तरी राज्याची राणी आहे. या 3 गोष्टींचा विसर पडलेला आहे. आणि काही म्हणते उद्या सकाळ होईपर्यंत, उद्या सकाळ होईपर्यंत, उद्या सूर्योदय होईपर्यंत जर भरत राज्यावर बसला नाही तरी चालेल, पण जर उद्या पहिल्या प्रहरात सूर्योदयानंतर वल्कल वस्त्र घालून राम वनवासाला गेला नाही दशरथा, तर मरायच्या पहिले मी सगळ्या जनतेसमोर सांगेन की हे रघुकुल अत्यंत खोटारडय. आणि जे 4 वेळा तुम्ही सांगता ना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, हे सगळं खोटांड आहे. हे मी स्वतः पहिले सगळ्यांना सांगेल. अगदी सामान्य भाषेमध्ये मरायच्या पहिले मी लेटर लिहून जाईल. आणि नुसतं घरातच नाही ठेवणार. म्हणजे माहित आहे तुम्ही लेटर गायब करसा, मी एक पहिलेच पोस्टानं पोलिसाला पाठवून ठेवून देईन. आणि मला हे माहित आहे की तुम्ही त्याच्यातही काहीतरी काम करा म्हणून व्हॉट्सअपवर सगळ्यांना सांगून ठेवी. मला हे माहित आहे का व्हॉट्सअपही तुम्ही चालू देणार नाही, SMS पाठवून ठेवीन. आणि मला हे माहित आहे का वेळ पडली तर SMS नाही राहणार. माझा जो अल्टिमेट भोंगा आहे कुठला, मंथरा. आणि महाराज तिला तर सांगायची गरजच नाही, तिला फक्त छू म्हणा लागते. 1 घंट्यात अर्ध्या अयोध्येच्या बाया बिघडून टाकते ते. तुम्हाला माहित नाही तिचं. राजा दशरथ काहीच करू शकत नाही. लोक म्हणतात, आता हा माझा विचार आहे बरं का, लोक म्हणतात की दशरथाने स्वतःच्या वचनांपायी रामाला वनवासाला पाठवलं. बाबाजी आपके चरणों में सेवा सुपुर्द करता हूं, पसंद आए तो वाह करना. राजा दशरथ ने पत्नी को दिए हुए अपने वचन के खातिर राम को नहीं भेजा. पत्नी ने जो राम की कसम खिलवाई थी, राम के लिए ही राम को वनवास में भेजा. सियावल रामचंद्र की जय. बोलिए दशरथ जी महाराज की जय. बोलिए कौशल्या जी महाराज की. बोलो वनवास जी महाराज की. अयोध्या नगरी मधले लागलेले तोरण अचानक सुकायला लागले. आकाश कंदील, पहिल्याच्या आकाश कंदिलामध्ये लाईट नव्हता, त्याच्यात ते पणती ठेवायचे. आकाश कंदील फार जुनी पद्धत आहे बरं का. ते कंदील स्वतःहून जळायला लागले.
महाराज, आतापर्यंत सनई चौघड्याचा आवाज ऐकू येत होता, आता कोल्ह्यांची कुरव ऐकायला लागली. आतापर्यंत कोणाच्या तरी खिडकींमधले 2 दिवे लुकलुकत होते, ते दिवे आता संपून घुबडाचे डोळे चमकायला लागलेले आहेत, घारी फिरायला लागलेले आहेत. उद्या निमंत्रणाचं जेवण घ्यायसाठी लोक आतुरलेले होते, आता बदललंय, गिधाडं फिरायला लागलेले आहेत. काहीतरी अवकळ आलेली आहे. अचानकपणे काळे ढग जमायला लागले, गरमी वाढायला लागलेली आहे. दशरथ खूप भवनामध्ये जमिनीवर शांत पडलेले आहेत. कदाचित बेशुद्ध झाले असते. कैकेयी जाते आणि दशरथांच्या नाकापाशी हात लावते आणि कुत्सितपर्यंत म्हणते, तू मरू शकत नाही जोपर्यंत राम वनवासाला जात नाही. पहा का, किती क्रोध असेल. इतके वर्षाची माया ममता मंथरेच्या सत्संगामुळे शून्यात गेली. कैकेयीसाठी मंथरेचा सत्संगच होता. म्हणून कोणाकडून उपदेश घ्यावा आणि गुरुपदावर कोणाला बसवावं हे नक्कीच पाहाल बरं का. कारण की पुष्कळदा आपल्या आयुष्यात गुरुपदावर मंथरात बसण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तुम्हाला कथेच्या 3ऱ्या दिवशी मी म्हटलं होतं की जिथे तुलना आणि स्पर्धा येईल तिथून दूर पळायचं, कारण तिथे देव मरतो. मंथरेने कैकेयीला तुलना आणि स्पर्धा या 2 गोष्टी शिकवल्या, त्यामुळे कौशल्याप्रती तिचा राग जागृत झाला. सौती मस्तर जो आतापर्यंत अस्तित्वातच नव्हता तो अचानक डोकं काढायला लागला आणि घात झाला. सकाळ झाली, 4 वाजले. राजा दशरथ अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, अजूनपर्यंत राजा दशरथांनी अभ्यंग स्नानाची तयारी केली नाही. थोड्याच वेळात रामाचा राज्याभिषेक होणार आहे. पंडित लोक, विद्वान लोक, ब्राह्मण लोक, ऋषीमुनी वाट पाहायला लागले. काहीतरी गडबड आहे, कारण की रोज सकाळी पहिल्या प्रहरामध्ये उठणारे दशरथ जे दुसऱ्या प्रहराच्या प्रारंभीला स्नान करून दरबारात हजर असतात ते आले नाहीत. पहिले लोक सूर्य उगवायच्या अगोदर उठायचे. त्यावेळेस सूर्य उगवत असताना सूर्याचे किरण त्यांच्या मुखावर पडायचे. आता सूर्य उगवते, नंतर हा उगवते, आणि आई म्हणते मेरे नेत्रों का दीपक है म्हणते. राजा दशरथ अजूनपर्यंत आले नाही, म्हणून सगळे मंत्रीगण, अत्यंत जवळचा सचिव राजा दशरथाचा सुमंत्रजींना विनंती करतात की देख क्या कुछ गडबड तो लग रही जरूर. आणि सुमंत्र दशरथांच्या कक्षामध्ये जायचा प्रयत्न करतात. त्यावेळेस त्यांना कळतं की राजा दशरथ रात्रीपासून उपभवन मध्ये आहे. सुमंतचं सुद्धा लग्न झालेलं आहे ना, त्यामुळे कोपभवन काय असते म्हणजे ज्याला बायको आहे त्याला त्यावेळेस कोपभवन काय आहे ते माहित होतं. त्यामुळे सुमंतला सुद्धा वाटतं पाल चुकली बरं का, काहीतरी गडबड झालेली आहे. आणि म्हणून सुमंत कोपभवन मध्ये जातात. आजपर्यंत जो राजा इतक्या म्हातारपणी सुद्धा कणखर उभा असलेला दिसला, आजपर्यंत ज्या राजाच्या चेहऱ्यावर तेज आहे असं म्हणायची गरज पण पडत नव्हती, तो राजा अक्षरशः एका भिकाऱ्यासारखा जमिनीवर पडलेला आहे. त्याचा श्वास चालू आहे. आणि हे कसं माहित पडतंय माहित आहे का, राजा दशरथ फक्त एकच शब्द म्हणतोय, राम राम. सुमंतजी काहीतरी विचारणार एवढ्या कैकेयीजी महाराज म्हणतात, आओ सुमंतजी मैं तुम्हारी राह देखे. बरं झालं मला तुम्हाला निरोप पाठवायची गरज पडली नाही, मी तुम्हालाच बोलणार होतो. जी महाराज, ते काय आहे तुमच्या राजासाहेबांना काय झालंय रात्रीपासून ते मला कळत नाही बरं का. काय रात्रीपासून नुसतं ते खाली बसून असं लोळून राम 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 करतात आहे. एकदा काय ते पहा बरं का विचारून. आणि हो एक काम करा, त्यांना विचारण्याच्या ऐवजी ते ज्याचं नाव घेतात आहे ना, बघा बरं का शब्द, ते ज्याचं नाव घेतात आहे ना त्यालाच बोलून आणा. सुमंतजींना कळायला वेळ लागला नाही, कारण की या पहिले याच कैकेयीजी म्हणायच्या मेरे राम को बुला के लाओ.
आणि आज म्हणतात आहे ते ज्याचं नाव घेतात आहे ना त्यालाच बोलू ना. सुमंतजी रामाच्या कक्षाकडे टाकतात आहे आणि त्यांना लक्षात येत आहे की माझं एक एक पाऊल रामाकडे तर चाललेलं आहे, परंतु रामाकडे चालत असलेलं एक एक पाऊल अचानकपणे अयोध्येच्या विध्वंसाकडे पण चाललेलं आहे. सुमंतजी महाराज प्रभू रामचंद्रांकडे येतात. आपल्या वडिलांच्या वयाचे समजून प्रभू राम सुमंतजींना नमन करतात. ऍक्टिंग तर करा नमनाची. सद्गुरुनाथ भगवान की जय. कुमार आहे, राजकुमार आहे. काही वेळानंतर राज्याभिषेक होणार आहे आणि बोलवायला येणारा कोण आहे? सुमंत, पप्पांचा सेक्रेटरी, दशरथजींचा सचिव. पण तरी रामाचा आदरभाव पहा. वडिलांच्या वयाचे समजून मानसची चौपाई वर काही आदर देतात आणि वडिलांच्या वयाचे समजून त्यांना नमन करतात आणि म्हणतात काय झालंय सुमंतजी? सुमंतजी म्हणतात माहित नाही, पण तुम्ही चला, तात्काळ चला. कोप भवन. रामाचे नुकतंच लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेल्या माणसाला कोप भवन चांगल्या तऱ्हेने माहित असतं. राम म्हणतात काही झालं का? सुमंतजी म्हणतात नाही सगळं ठीक आहे, पण चला. प्रीत की रीत बखानी नाही जाय. एक सुंदर रहीमजीचा दोहा आहे बरं का. रहीमजीचा एक सुंदर दोहा आहे आणि तो सगळ्यांनी ऐकावा मुद्दाहून या प्रसंगावर. रहीमजी महाराज म्हणतात बैर खून खासी, बैर खून खासी मोह प्रीत मधुपान. बैर सांगायची गरज आहे. वैर खून रक्त, खासी खोकला, मोह म्हणजे वासना, प्रीत म्हणजे प्रेम, मधुपान दारू. रहीमन दादे ना दबे जानत सकल जहान. या 6 गोष्टी जर तुमच्यात आहे, कितीही दाबायचा प्रयत्न करा या स्वतःहून प्रकट होतील. रक्ताचा डाग जर शर्टावर लागला, किती प्रयत्न करा, सर्फ एक्सेल वापरा, एरियल वापरा, काही वापरा. खोकला आलेला असला दाबायचा प्रयत्न करा, असा तरी निघल, पण निघल. म्हणजे आमचे शेषराव सॉंग काढू शकतात, आम्ही नाही काढू शकत का? आणि कोणाच्या बाबतीत जर वैर असेल, म्हणजे कसं सांगतो एक्झाम्पल, माझं उमेशजींचं पटत नाही. हा उमेश लय हुशार आहे, लय काही येते त्याला, चांगला माणूस आहे. काय उमेश? बैर खून खासी मोह प्रीत मधुपान रहीमन दाबे ना दबे जानत सकल जहान. पुरोपुरी एकमेकीवर लाईन मारत असले ना तर बरोबर समजून जावं. तर म्हणते नाही माही बहीण आहे, बहीण आहे म्हणते माही, लगेच माहीत पडतं. अनुभवी जर बाई असेल तर ते म्हणते काय नाटक करते. कोणाची कथा कोणाली व्यथा. सद्गुरुनाथ भगवान की जय. आणि याच प्रकाराने प्रभू रामचंद्रांनी सुमंतच्या वागण्यावरून हावभावावरून ओळखून घेतलं की काहीतरी गडबड झालेली आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात तात्काळ चला. आणि त्या कोप भवन मध्ये रामचंद्र आल्यानंतर ते पाहतात आपले वडील इतस्ततः अगदी अगदी एखाद्या दरिद्री भिकारी माणसासारखे पडले. अहो तुम्हाला खरं सांगतो, शक्तीने रामाने ज्या दिवशीपासून जन्म घेतलेला आहे त्या दिवशीपासून त्यांनी एवढं दुःख कधीच पाहिलं नव्हतं. राजा दशरथाला स्वतःच्या बापाला अशा अवस्थेत त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. राम काही बोललेच नाही, त्यांच्या डोळ्यात तात्काळ पाणी आलं. करुणावत्सल आहे, कारुण्य सिंधू आहे. कैकेयीने पाहिलं रामाची एंट्री झालेली आहे. राम म्हणतात बाबा काय झालं? कैकेयी म्हणते मी, त्यांनी मला 2 वचन द्यायला सांगितले होते. पावर त्यांनी मला 2 वचन द्यायला सांगितले होते, मी ते मागितले. आणि त्यातलं एक वचन तुझ्या बाबतीत होतं रामा. काय झालंय काय मी त्यांना एवढी अडचण यायला, एवढे तमाशे करायला, का ते असेच पडलेले?
राम म्हणतात, अहो बाबा, माझ्याच बाबतीतलं कुठलं तरी वचन आहे ना, ठीक आहे ना, ते कुठलं जरी असेल तरी माझ्या बाबतीत आहे ना, मी तयार आहे ना, माझ्या बापाने दिलेलं वचन आहे ते पूर्ण करायला मी तयार आहे. अहो काही जरी असेल, मला मृत्यूदंड द्यायचं वचन दिलेलं आहे का? राजा दशरथ म्हणतात, रामा, अरे हे वचन द्यायच्या अगोदर मी मेलो असतो तर बरं झालं असतं, आणि ते माझं भाग्य असतं. मी इतका दळबद्री बाप आहे की मी तुझा घात केलेला आहे रे. मला आतापर्यंत असं वाटत होतं की मी नशिबान आहे की रामासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आलेला आहे, पण आज मला असं वाटतंय रामा की माझं खरंच नशीब नव्हतं रे तुझ्यासारखा पुत्राचा बाप बनून घेण्याचा. अरे मी नालायक आहे, मी कुटील आहे. रामा, मी तुझ्या पाया पडतो. म्हणून राजा दशरथाने रामाचे पाय पकडले. राम तात्काळ बाजूला होता. बाबा, हे काय करतात आहे? दशरथ म्हणतो, याच्यापेक्षा सुद्धा खराब अवस्था माझी झालेली आहे. अरे मरण सुद्धा मला येत नाही, मला यमदूत सुद्धा चिडवतात आहे की तू किती दळभद्री आहेस. असा बाप आम्ही आयुष्यात पाहिला नाही. राम म्हणतात, झालं काय बाबा ते तर सांगा. आणि राम खाली वाकलेले आहेत. राजा दशरथांचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतात आहे. प्रत्यक्ष रामाने दशरथाचा हात पकडलेला आहे महाराज. आणि कैकय्या या धर्मयज्ञात पेट्रोल टाकते. काही म्हणते, बस करा तुमच्या दोघांची नाटकं. दुसरा प्रहर येतोय राजा दशरथ, आणि आठवतं का मी काय बोलली होती? पहिला प्रहर संपत असताना दुसरा प्रहर सुरू व्हायच्या अगोदर ते झालं पाहिजे बरं का. आणि राजा दशरथ म्हणतात, तू बाई नाहीस, तू सर्पिणी आहे, तू नागिण आहे. मी अजूनही तुला म्हणतोय, माझी शेवटली विनवणी, राम तुझ्या समोर आहे. अगं त्याचा चेहरा एकदा पहा. 14 वर्षांचा वनवास देतेस तू. आणि राम म्हणतात, काय? राजा दशरथ स्वतःच्या थोबाडीत पाडून घेतात. राम, चुकलं माझं. राम, खरंच मला माफ कर. मी अजूनही सांगतो, मला खरंच माफ कर राम. मी खरंच अपराधी आहे, मी दळबद्री आहे. मी काय बोलून गेलो मला खरंच कळलं नाही. अरे मी म्हातारा झालेलो आहे. मी रामा, मी काहीतरी वचन दिलेलं नाही, मी तुझा घात केलेला आहे. कैकेयी म्हणते, बस झालं. मी 2 वचन मागितलेले होते. एक, भरताला राज्य द्यायचं, आणि दुसरं, तू यांचा ज्येष्ठ पुत्र कौसल्येचा मुलगा या क्षणाला, या क्षणापासून, या वेळेपासून 14 वर्ष वनवासाला जायचं. राम हसतात, म्हणतात, आई 14 वर्ष वनवासाला जायचं याला मला वाईट नाही वाटत आहे बरं का. डोळे पुसतात आहे आणि म्हणतात, मी खरं सांगतो, याच्यासाठी रडत नाहीये की मला 14 वर्षाचा वनवास मिळणार आहे आणि थोड्या वेळानंतर मी राजा बनणार होतो आणि आता मी वनवासी होणार आहे. पण खरंच तू असं म्हटलीस का ग? कौशल्याचा मुलगा. काही म्हणते, हो तू कौशल्याचाच मुलगा आहे. मी पहिलं वचन मागितलेलं आहे की माझा मुलगा भरत राजा बनला पाहिजे. राम म्हणतात, आई मी 14 नाही 28 वर्ष वनवासात जाईल, पण मला खरंच एक सांगा, माझ्याच्यानी काय चुकलं? आतापर्यंत माझा मुलगा राम म्हणणारी तू आता मला 2-2दा सांगते की हा कौशल्याचा मुलगा आहे. आणि खरंच जर मी कौशल्याचाच मुलगा असेल तर आई मला याच्यानंतर राम म्हणू नकोस. आणि खरंच जर समजा मी कौशल्याचा मुलगा असेल तर बाबा मी खरंच तो राम नाही ज्याला तुम्ही जन्म दिला होता. किती सुंदर आणि कारुण प्रसंग आहे पहा. वाईट याचं वाटत नाहीये महाराज की 14 वर्षानंतर आपल्याला वनवासाला जायचंय. वाईट याचं वाटतंय की जिच्या माना खांद्यावर आपण खेळलो
ती आपल्या बापाची दुसरी पत्नी असा विचार कधी नाही आला. आणि जिनी जन्म दिलाय त्या कौशल्याने सुद्धा असं कधी नाही म्हटलं की काही म्हणजे तुझी दुसरी आई आहे. पहिली आई आणि दुसरी आई हा शब्दच नव्हता हो. आणि ती आई स्वतः 3-3दा म्हणते तू कौशल्याचा मुलगा. किती मर्यादा असेल आयुष्यात. राम होणं सोपं नाहीये महाराज. काही क्षणानंतर जो राज्याभिषेकावर राजा बनणार होता, काही क्षणातच तो भिकारी झालेला आहे. आणि तरी पहा तो म्हणतोय मी 14 नाही 28 वर्ष वनवासात जाईल. पण खरंच एकदा ते शब्द वापस घे की कौशल्याचा मुलगा म्हणून. काही म्हणते बस झालं, काल रात्रीपासून तुझ्या बापाची नाटकं ऐकते आणि आता तू नव्याने सुरू करतोय. तुम्हा दोघही बापलेकांना सांगते, मला जर जिवंत पाहायचं असेल, रघुकुलाची शान ठेवायची असेल, तर तू राम स्वतःच्या बापाचं वचन निभवण्यासाठी आत्ताच्या आत्ता या क्षणाला तात्काळ वनवासाला जावं. दशरथ स्तब्ध झालेले, ते धड झालेले आहे. तो राजा असून सुद्धा दरिद्री भिकाऱ्यागत झालेला आहे. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं आहे. अहो आतापर्यंत जो चंद्रहास मणी त्याच्या गळ्यात होता तो मणी सुद्धा काळा पडलेला आहे. रामाला वनवासाला पाठवायचंय महाराज. सुमंतजी स्तब्ध झालेले, काही सुचतच नाही. आणि राम म्हणतात आई, अजूनही आई म्हणतात बरं का, अजूनही आई म्हणतात आहे. तुमच्या आणि माझ्यासारखा व्यक्ती असता तर पहिले चांडाळे, नालायक, कुटाकळी असा बोलला असता. अजूनही म्हणतो आई एवढंच ना ग. अगं माझ्यासारख्याला आनंद काय असेल की माझा लहान भाऊ भरत राजा बनतोय. आणि दुसरा आनंदाचा क्षण काय की बापाने दिलेलं वचन निभवण्यासाठी मला वनवासात जावं लागतंय. किती मोठं माझं नशीब आहे बघा. नाही तर नाही पोरांना सिद्ध करावं लागतं की आम्ही बापाचं ऐकतो. मला तर गरजही नाही पडली विचारायची. स्वतःहूनच नशिबाने मला हा एवढा सुंदर उपयोग करून दिलेला आहे. काही क्षणात कशाला आई, मी आत्ताच निघतो वनवासात. बाबा अहो आपण रघुकुलातले आहोत. वचन तुम्ही दिले होते. वचन चांगले आणि वाईट नसतात. उलट तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी मला आज्ञा द्यावी अशीच माझी विनंती आहे. दशरथ म्हणतात मी आजपर्यंत एकही लढाई हारलो नाही. दान पुण्यात माझे हात कधीच कमी पडले नाही. ब्राह्मणांपासून गायीपासून तर दरिद्राची सेवा मी केली. प्रत्यक्ष माझ्या पराक्रमाला ब्रह्मा आणि इंद्र सुद्धा घाबरतात रामा. पण खरंच माझी ऐपत अवकात ही नाहीच की मी तुला म्हणावं की वनवासाला जा. मी दळभद्री आहे की माझ्या तोंडात जीभ आहे. मी दळभद्री आहे की मला बुद्धी आहे. पण रामा देवाची शपथ नाही, तुझीच शपथ घेऊन सांगतोय की जीव गेला तरी चालेल, पण मी हे म्हणू शकत नाही की राम वनवास को जाओ. काही म्हणते हो म्हणजे आता तुला तुझ्या वडिलांकडून ऐकायचं आहे का? मी खोटं बोलते? नाही आई, मी असंच बोलून गेलो. मला माहितीये तू खोटं बोलणार नाही. आणि मला हे पण माहिती आहे की हा तुझा लटका राग आहे. तुला सध्या माझ्यावर राग आलेला आहे. पण तू मागितलेलं वचन आणि माझ्या वडिलांनी दिलेलं प्रण मी पाळणार. आणि राम काय करतात बघा, सुमंतजींना म्हणतात सुमंतजी ऐकलं का, किती नशिबान आहे ना मी. सुमंतजी काहीच बोलत नाही, किंचित सुद्धा. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, त्या कोपभवनाच्या खिडकीवर 2 पक्षी बसलेले होते.
ते पक्षी सुद्धा ही सगळी घटना पाहतात आहे. आणि खरंच त्या पक्ष्यांना असं वाटलं की आम्ही कावळे जरी असलो तरी श्रेष्ठ आहे, कारण आम्ही कैकेयी सारखा रामाचा घात करू शकत नाही. बरं झालं आम्हाला मनुष्य जन्म मिळावा अशी आम्ही प्रार्थना करत होतो. यानंतर आम्ही म्हणणार आम्ही कावळेच बरे पण माणूस नको. इतना नीचे गिर सकता है कोण? आणि राम म्हणतात सुमंतजी उभे काय आहे, सुमंतजी उभे काय आहे? अहो जा पटकन रथ तयार करा, वनवासाला जायचंय, कळत नाही का? एवढं प्रश्नात्मक चिन्ह कशाला आणायचं? राजाचा आदेश आहे. सुमंतजी धाडकन खाली पाया पडतात. रामा अरे तुला वनवास मिळालेला आहे. हलवतात जोर जोरात रामाला. तू थोड्या वेळानंतर राजा बनणार होता, तुला वनवासाला जायला सांगतात आहे. राम म्हणतात सुमंतजी शांत, मी तुम्हाला सांगतोय थोड्या वेळानंतर माझा राज्याभिषेक होणार होता, आता मी वनवासाला जातोय. चला बरं का तात्काळ तयारी करा. अहो अहो खरंच काही फरक नाही पडला. महाराज एक सुंदर याच्यावर 4 हिंदीतल्या ओव्या बरं का, त्या कोणी लिहिल्या ते मला माहित नाही, पण जेव्हा मी मोरारी बापूंच्या सोबत होतो त्यावेळेस संध्याकाळच्या बैठकीत बापूंनी आम्हाला सांगितलं होतं बरं काय, आणि त्या खूप सुंदर या प्रसंगावर सर्वांनी ऐकाव्या. क्या तुम राम को सोच पाओगे, क्या तुम राम को सोच पाओगे, कुछ क्षण के बाद वो राजा बनने वाला था, कुछ क्षण के बाद वो राजा बनने वाला था. इस क्षण में वो भिखारी है, इस क्षण में वो भिखारी है. काल ने कुटिल चाल खेली, काल ने कुटिल चाल खेली, फिर भी कैकेयी उसकी मां है. जिस पिता ने भय से वचन दिया उसको भेजने का वन में, आज भी उस पिता के लिए अपना जान पखाली है. धर्म ही तो था, धर्म ही तो था, छोड़ देता. धर्मच होता ना, छोड़ देता. वचन ही तो था, वचन ही तो था, तोड़ देता. क्या बिगड़ जाता जमाने का, लेकिन राजा तो बन जाता. क्या बिगड़ जाता जमाने का, राजा ही तो बन जाता. लेकिन चिंता थी धर्म की, लेकिन चिंता थी पीढ़ियों की, कि मैं जो करूंगा अगली पुश्तें वही करेगी. इसीलिए उसने स्वीकार किया. भोगना था राजवास, वनवास चुन लिया. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. थोरा मोठ्यांनी जे काही केलं त्यांचंच आचरण करून लहाने त्याला धर्म समजतात. म्हणून ज्ञानोबा महाराज संतांना सूचना देतात की येड्यासारखे वागू नका, कारण की तुम्ही मोठे आहात, थोर आहात, तुम्ही जसे वागाल लोक त्यालाच धर्म समजायला लागतील. धर्म तुमच्या वागणुकीतून कळला पाहिजे. म्हणून रामाने हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी जरी घात होत होता तरी वडिलांचं वचन पाळलं. अगदी क्षणात ही वाईट बातमी चांगली बातमी पसरायला वेळ लागतो, चांगली बातमी पसरायला वेळ लागतो. कम्प्युटर कोणी कोणी वापरलाय तात्काळ हात वर करा, प्रसंग जास्त मोठा नाही, तात्काळ हात वरती करा. आतापर्यंत कम्प्युटर कोणी कोणी वापरलाय पटकन हात वर करा, फार वेळ नाहीये. एखाद्या कम्प्युटरवर एखादं पान जर टाईप करायचं असेल तर 20 मिनिटं लागतात. नवीन मुली पण बसलेल्या आहेत. तुम्ही कम्प्युटर वापरला नाही आणि वापरला असेल तर कॉन्फिडन्स नाही का? कॉन्फिडन्स नसेल तरी लोकांना कळावं म्हणून पटकन हातवर करावा, लाजायचं नसतं. आपल्यात जर ज्ञान आहे विद्या आहे तर पटकन बोलायचं. कम्प्युटरवर एखादं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाइपिंग जर करायची असेल, बाबाजी कंप्यूटर में एखादे पेज को टाइप अगर करना है तो 15 मिनट लगते, लेकिन डिलीट करना है तो कंट्रोल ऑल्ट और डिलीट किया 1 सेकंदात
सगळं डिलीट होत जातं. नाही पटलं? कॉम्प्युटरचं उदाहरण होतं, लय भारी उदाहरण होतं. आता सांगतो. महाराज, एखाद्या आंब्याच्या झाडाला अगदी लहानपणापासून कोईपासून वाढवायला वेळ लागतो, कापायला. सृजन हमेशा समय लेता है, सृजन निर्मिति हमेशा समय लेती है, लेकिन विनाश कुछ सेकंड में होता है. एखादी चांगली गोष्ट पसरायला वेळ लागते, पण एखादी वाईट गोष्ट पसरायला वेळच लागत नाही. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण अयोध्येमध्ये ही शोककळा पसरली. प्रभू रामचंद्र निघालेत, कौसल्याजी मातांकडे गेले आणि आई म्हणते, अरे रामा, अरे सकाळी इतका उशीर झालेला आहे, तुझा अभ्यंग स्नानाची वेळ झालेली आहे, तुला उठणं लावायचं आहे आणि तू अजूनपर्यंत तयार. राम म्हणतात, आई तुला माहित नाही, अगं थोड्या वेळानंतर बरं का, मानसकर खूप सुंदर हा प्रसंग काढतात बरं का. कौशल्याजी मातांच्या समोर रामजी महाराज उभे आहेत आणि रामजी महाराज म्हणतात, आई तुला माहित नाही का, मला थोड्या वेळानंतर राज्याभिषेक होणार होता. कौशल्याजी म्हणते, वेळे हे काय विचारच आहे, सगळं जग त्याची तयारी करते. नाही नाही आई, बाबांनी थोडा निर्णय बदलवलेला आहे, माझा राज्याभिषेक होणार होता, बाबांनी आता निर्णय घेतला की तो वनाभिषेक होईल. किती सरळपणे सांगितलंय बघा. पिताजी मुझे, नाजी वो एक्चुअली हिंदी में ऐसा है कि पिताजी मुझे अयोध्या का राज देने वाले थे, अब उन्होंने निर्णय बदल लिया, अब उन्होंने मुझे वन का राज दिया है. वो मुझे अयोध्या का राजा बनाने वाले थे, अब उन्होंने मुझे वन का राजा बना दिया है. चिंता ना करो मां, मैं 14 साल में वापस आ जाऊंगा. कौशल्याजी म्हणते, गंमत करतोय, एवढी मोठी घटना एका शब्दात संपवली. काय झालं तुझ्या वडिलांना? राम म्हणतात, नाही, माझ्या वडिलांना काही झालेलं नाही. अहो ते वडील आहेत, सर्व तीर्थांची दुरे जे का माता पितरे. ज्ञानोबांचं वचन आहे बरं का हे. ते माझे वडील आहे, ते माझं वाईट कधीच करू शकत नाही. अगं त्यांना कळतं, कौशल्याजीला समजवतात आहे, त्यांना कळतं की आपला राम जर समजा जंगलामध्ये गेला, वनामध्ये गेला, अगं साधू संत कुठे राहतात? एकांतात जंगलात राहतात. जैसे हमारे नाथ जी झाड़ियों में रहते, नर्मदा जी के. तर राम म्हणतो, या निमित्ताने बाबांनी विचार केला असेल की रामाला सत्संग मिळेल, संतांच्या सोबत राहील. अगं कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी धर्म पण शिकावा, माझं धर्माचं शिक्षण कमी झालं असेल आणि म्हणून ते मला पाठवतात आहे. कौशल्याजी काही बोलत नाही. कौशल्याजी खाली वाकल्यात आणि रामाच्या पायाच्या अंगठे धरतात. आणि कौशल्याजी म्हणतात, रामा, जेव्हा तू लहान होता आणि तू माती खाल्ली होती, त्यावेळेस ती माती काढायसाठी म्हणून मी तुझ्या मुखामध्ये पाहिलं होतं, मला सगळं ब्रह्मांड दिसलं होतं रे, 14 भुवनांचं दर्शन झालं होतं. मी त्यावेळेस घाबरली होती आणि मी तुला म्हटलं होतं की हे सगळं बंद कर. पण खरंच जर तुझ्या वडिलांनी हे केलेलं आहे आणि खरंच जर तू वनवासाला चाललाय आणि खरंच तू एवढ्या शांततेने हे जर सगळं इतक्या सहजतेने स्वीकारतोय, तर रामा, ते ब्रह्मांड दाखवत असताना मला खरंच भीती वाटली. पण आज मी स्वतः सांगते की ते सगळं पाहिलेलं खरं होतं. रामा, तू माणूस नाही रे, तू माणूस असू शकत नाही. एखादा सामान्य माणूस एवढी मोठी घटना घडल्यानंतर इतक्या सहजपणे रिॲक्ट होऊ शकत नाही. रामा, तू खरंच माझ्या पोटी जन्माला आलेला देवच आहे आणि खरंच रामा मला माफ कर. मला आतापर्यंत असं वाटत होतं
भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्य आयतकारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप बिहारी लोचन घनश्यामा तनु घनश्यामा निज आयुर्भूतचारी. मला आतापर्यंत असं वाटत होतं की जगातली सर्वात नशीबवान स्त्री मी असेल. 9 महिने मी रामाला गर्भात वाढवलं. नाही रे, माझ्यासारखी दळभद्री कोणी असू शकणार नाही की ज्या रामाला जन्म दिलेला आहे. आज तो रामच मला सांगतो की मला वनवासाला जायचंय. अरे एखाद्या आईचं स्वप्न काय असायला पाहिजे की तिचा पोरगा राज्याभिषेकावर राजा बनतोय. त्याला मी संस्कार दिलेले आहेत, त्याला मी गोष्टी शिकवलेल्या आहेत. रामा तू एवढं छान वागतोय ना, रामा तू एवढं मॅच्युरिटीने वागतोय ना, मला लाज वाटते रे. एखाद्या कॉमन मुलासारखं म्हणणं की माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला. राम तोंडावर हात ठेवतात कौशल्याचा, म्हणतात आई तुझा नवरा आहे, माझा बाप आहे, किंचित सुद्धा संदेह आणू नको. आणि हो, हे तुझेच संस्कार आहेत, हे माझ्या वडिलांनीच मला शिकवलेलं आहे, म्हणून मला कुठेही कंप्लेंट नाहीये. आई मी हे स्वीकारलंय. अगं मला एक सांग, मी लहानपणी रात्री रडायचो तेव्हा तू स्वतःची झोप खराब करायची, पण मला पाळण्यातून काढून झोपवायची. मी जर झोपलो नाही तर तू सुद्धा नाही झोपायची. मी किती त्रास दिला असेल ना. अगं एका दिवस माझं पोट बिघडलं, मला आगवण लागली, म्हणून 4-4 वेळा तू माझे लंगोट बदलून द्यायची. आई मी किती त्रास दिला असेल ना. अगं मला ताप आला तेव्हा रात्र तू पट्ट्या ठेवत होती. आई मी किती त्रास दिला असेल. अगं मला जंत झाले त्यावेळेस तू सुद्धा जेवली नव्हती. अगं मी जोपर्यंत 1.25 वर्षांचा होतो तोपर्यंत तू पदार्थ पण नाही खायची, कारण की आईनी जर काही गडबड खाल्लं तर पोराच्या पोटावर परिणाम होतो. आई मी लहान होतो, पण माझ्या या लहानपणापायी सुद्धा तुला किती त्रास भोगावा लागला. आई त्याचं पाप आहे रे, त्याचं पाप आहे, म्हणून मी वनवासाला चाललोय. खरंच मी अजाणतेपणे सुद्धा माझ्या आई वडिलांना किती त्रास दिलेला आहे ग. तुला जागायला लावलं. आणि मी खरं सांगतो की जर खरंच राम माझं नाव असेल आणि मी खरंच पूर्ण अवतार असेल आणि माझ्यामुळे जर समजा माझ्या आईला 1 रात्र सुद्धा जगावं लागलं असेल ना, तर तेवढ्या सगळ्या रात्रींच्या 14 वर्ष बनवावे आणि 7 जन्म द्यावे. राम आयुष्यभर वनवासाला जायला तयार आहे. पण खरं सांगतो बाबांना काही बोलू नको. आपण रघुवंशाचे आहोत आणि हे तुझे संस्कार आहेत की खरंच मला काही फरक पडलेला नाहीये. अगं हे माझेच पाप आहेत. आणि खरं सांगतो मला काही वाईट वाटलेलं नाही. उलट मला त्यावेळेस वाईट वाटलं की जेव्हा बाबांनी राज्याभिषेकासाठी माझं नाव घेतलं. अहो ही काही रीत आहे का जगाची. कुठले नियम आहेत तुमचे. म्हणजे 4 भावंड आहेत आणि त्याच्यातला मी त्याची पाया पडतात. मी उन्हाळे पावसाळे खूप पाहिले. मी राज्य भोगलं. मी दशरथांच्या सोबत राज्याच्या खल चर्चा केल्या. पण रामा मी अनेकोत्तम विद्वानांसोबत बसली. तुझ्या वडिलांच्या मुळे या राज्यामुळे अनेक साधू संतांचं दर्शन झालं. पण खरं सांगते मी आजपर्यंत इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा इतका शांत राहणारा व्यक्ती नाही पाहिला रे. आणि मी खरंच आज सांगते तू माझा पुत्र असूच शकत नाही, कारण की तुझ्यातला 1% सुद्धा गुण माझ्यात नाही. हे सगळं संभाषण चालू असताना सीताजी महाराज तिथे उभे आहेत आणि सीताजी महाराज फक्त आपल्या पायांनी जमीन कोरतात आहे. डोळ्यातून अश्रू येतात आहे आणि ते अश्रू बरोबर त्या पायाच्या अंगठ्यांवर पडतात आहे आणि ती जमीन ओली होऊन अजून खोदल्या चाललेली. गजरा कधीचाच पडलेला आहे आणि आतापर्यंत ज्या बांगड्या घट्ट होत होत्या ना महाराज, त्या हातातून गळून पडतात. जोडवे सुद्धा नकार देतात आहे पायात राहायला. अपशकुन दिसून पडतोय.
काहीतरी घात झालेला आहे. सासू समोर उभी आहे, नवऱ्याचं आणि सासूचं बोलणं चालू आहे. सीताजी काही बोलत नाही. पण सीताजी खरंच म्हणतात की आईंना जरी नवल वाटत असेल तरी मला काही नवल वाटत नाहीये, कारण याच व्यक्तीने शिवधनुष्य अगदी सहजपणे तोडला होता. त्याच वेळेस मला माहित झालं होतं की हा माणूस नाही. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. पण तरी हिम्मत करून रामाला म्हणते की शिवधनुष्य नक्की माझ्यासाठी तोडला होता ना? राम म्हणतात अगदी हो. मग म्हणले तुमच्या वनवासात माझा सुद्धा अधिकार आहे. राम म्हणतात अगं सीता, तुला चित्रातलं सुद्धा माकड दाखवलं तू तो घाबरते. आयुष्यात कधी तू जंगलाचं नाव ऐकलं नाही आणि काय अट्टहास लावलेला आहे. सीताजींचं वय यावेळेस फक्त आणि फक्त 18 वर्ष आहे बरं का. कोवळे, सुकुमारी. सीताजी म्हणतात आहे मी तुमची धर्मपत्नी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे आणि शिवधनुष्य तोडणारा प्रत्यक्ष शिव जर तुम्ही आहात तर मी तुमची पार्वती आहे आणि तुम्ही अर्धनारी आहात. मला खरंच जास्त बोलायला लावू नका. 14 वर्ष जर तुमच्या नशिबात वनवास आहे तर अर्धांगिनी या नात्याने अर्धा माझा पण आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात आईला विचार. सीतामय्या म्हणते आई तुम्ही जर माझ्या जागेवर असता तर काय केले असते? कौशल्याची माता काहीच बोलत नाही, स्तब्ध आहे. सगळा घटनाक्रम अचानक घडलेला आणि ही बातमी तात्काळ ही सगळी चर्चा सुरू असताना लखनजी महाराजांना कळते आणि लक्ष्मणजी महाराज धावत येतात आणि म्हणतात दादा खरंय. प्रभू रामचंद्र म्हणतात तुला माहितीये मी निघतोय बरं का, आता 14 वर्ष वनवासाला निघतोय. लक्ष्मणजी महाराज म्हणतात आजपर्यंत कधी पण मी तुमच्याच टीम मध्ये होतो, मी कधीच तुमच्या विरोधात खेळलो नाही. अरे दादा खेळण्यामध्ये जर सुद्धा मी तुमच्या सोबत राहिलेलो आहे आता वनवासात सुद्धा तुमच्या सोबत राहील. राम म्हणतात पागल आहे, पहिलेच मी दळबद्री, माझ्या नशिबामुळे तू कशाला नशीब खराब करून घेतो. लक्ष्मणजी महाराज म्हणतात दादा तुमच्या सोबत फिरत असताना तुमच्यामुळे रामाचा भाऊ म्हणून कौतुक चालू शकतं, तर रामाचा वनवास म्हणून लक्ष्मणाचा वनवास नाही चालू शकत. प्रभू रामचंद्र म्हणतात तू हट्टी आहे, मला माहिती आहे, तू ऐकतच नाही कधी. राम म्हणतात हो आणि मी हट्टी आहे, काय करायचं ते करा. आणि जर खरं सांगतोय जर एकटे वनवासात जाल तर माझ्या मृत्यूवरून जावं लागेल. आणि रामा लक्षात ठेवशील बरं का, तू शांत आहे, सगळ्या जगाला माहिती आहे लक्ष्मण क्रोधी आहे, मी खरंच करून दाखवेल. आणि हो मी लहान आहे, मला जास्त काही कळत नाही, पण मी रामाची शपथ घेऊन सांगतोय जर एकटा बाहेर पडला ना, रामाची शपथ घेतोय, तुझी शपथ घेतोय, जीव दे. आणि रामाला माहित आहे बरं का हे बारकं आहे ना लक्ष्मण, हे किती हट्टी येत. राम म्हणतात शांत, तू एक काम कर, तू पहिले आईला विचारून घे. लक्ष्मण म्हणतात आईला विचारून यायचं? अरे मी कुठला अंगारका घालायचा, मी कुठला धनुष्य निवडायचा हे सुद्धा आजपर्यंत मी तुला विचारलं. गुरु मात पिता सखा मोरे तुम राम, आणि आज वनवासाला निघायचं तर तू मला सांगतो आईला विचार. आज आई कुठून आली? राम म्हणतात अरे ती सुमित्रा नाही का, मला नाही करायचं, मला विनाकारण फिरू नको शब्दा, मी येणार म्हणजे येणार. राम म्हणतात माझी शपथ आहे, आईला विचारून.
आणि लक्ष्मण महाराज सुमित्राजी जवळ जातात. सुमित्राजींना सगळं कळलेलं आहे. सुमित्राजी काहीच बोलत नाही. सुमित्राजी म्हणतात, लक्ष्मण, खरंच जर माझा पुत्र असेल, अजून काहीच बोलले नाही बरं का लखनजी, काहीच बोलले नाही. सुमित्राजी म्हणतात, खरंच जर माझा मुलगा असेल तर 14 वर्ष भावाची चाकरी कर, त्याच्या सोबत जा. राम वनवासाला जरी गेला तरी तो राम लक्ष्मणाचा वनवास झाला पाहिजे, तरच तू माझ्या पोटी जन्माला आलेला लक्ष्मण आहे असं मी समजेन. काय माता असेल हो. लक्ष्मणजी सुमित्रेच्या पाया पडतात, रामाकडे येतात आणि राम म्हणतात, दिली का परवानगी आईने? लक्ष्मण म्हणतात, हो. म्हणतात, आता कळलं ना की सुमित्रा आई आहे. लक्ष्मण म्हणतात, रामा, हे सुद्धा तूच सांगितलं रे की सुमित्रेकडे जा, तेव्हा मी मान्य केलंय ती माझी आई आहे. नाहीतर या जगात तूच आई, तूच बाप, तूच गुरु आणि तूच सखा आहे. आणि खऱ्या अर्थाने सांगतो, अजूनही मला तुझ्या सुद्धा पलीकडे कोणाला विचारावं असं वाटत असेल तर मी जानकीला विचारतो, जानकीजीला विचारतो, वहिनीला विचारतो, वहिनी, मी तुझ्या नवऱ्यासोबत नाही माझ्या भावासोबत येऊ शकतो का ग? आणि जानकीजींच्या डोळ्यातून पाणी येत. लक्ष्मण म्हणतात, रामा, तू जरी मला आडकाट्या घातल्या असशील, तू जरी मला रामाने आडकाट्या घातल्या असतील, तरी जानकीजीच्या डोळ्यातून मला कळलेलं आहे की ती सुद्धा हे सांगू शकत नाही की राम आणि लक्ष्मण वेगळे आहेत. तिला सुद्धा हे माहित आहे, नवे नवे संपूर्ण जगाला हे माहित आहे, रामाचा वनवास आहे याचा अर्थ तो लक्ष्मणाचा सुद्धा आहे. राम जवळ घेतात तो लक्ष्मणाला आणि रामाने काय म्हणावं महाराज? प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, प्रभू राम म्हणतात बरं का, खरंच काय उदाहरण असावं या चरित्रात. खरंच म्हणजे आतापर्यंत जेवढे प्रसंग झालेत, मला हा प्रसंग का बरं आवडतो? सगळं चांगलं असताना सगळं चांगलं असतं, पण जेव्हा सगळं बिघडलंय तेव्हा जो चांगला असतो तो राम आहे महाराज. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, माझे आजही पुण्य कमी पडले की मी राम आहे. मला देवाने अजून पुण्य द्यावे की पुढल्या जन्मी मी लक्ष्मण बनावं रे. आणि लक्ष्मणजी महाराज पाया पडतात आणि म्हणतात, रामा, किती आहे औदार्य आहे. अरे राम असणं म्हणजे नशिबाहून नशीब आहे, राम असणं म्हणजे देवांचं सुद्धा नशीब आहे, आणि तू पुढल्या जन्मी लक्ष्मण व्हायचा प्रयत्न करतोय. राम म्हणतात, रामा, रामा, वनवास रामाला भेटला असताना सुद्धा माझ्या नशिबात तो नाही. मी राजमहालात बसेल म्हणणारे खूप भाऊ मिळतात. मला तो भोगणंच आहे, कारण की मला तो मिळालेला आहे, तो मी स्वीकार केलेला आहे. पण तो तुला मिळालेला नसताना सुद्धा या रामासाठी तो तू स्वीकार करतोय. माझ्यापेक्षा मोठा मुलगा जर नसेल तर तुझ्यापेक्षा मोठा भाऊ सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हणतो, भाऊ लक्ष्मणासारखा असावा. राम हळूचकन सुमंत्रजींना सांगतात, रथाची तयारी करावी. सगळ्या नगरामध्ये सूचना पोहोचलेली आहे, राम वनवासाला चालले आहेत म्हणून. राजमहालाच्या समोर सगळ्या लोकांनी गर्दी केलेली आहे. राम वल्कल घालून, ज्या शरीरावर आजपर्यंत दागदागिने होते, मुकुट होता, ते सगळे आभूषण निघालेले आहेत. आणि एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे वल्कल वस्त्र घालून राम महाराज, लक्ष्मणजी महाराज आणि सीताजी महाराज निघालेले आहेत, रथावर चढलेले आहेत. सुमंत्रजींनी स्वतः रथाच्या लगाम हातात घेतलेले. सगळे मुलं मुली आबाल वृद्ध रडतात आहे, राम जाऊ नका, राम जाऊ नका. राम प्रत्येकाला समजत आहे, मी जात नाहीये, मी येण्यासाठी जातोय बरं का, मी वापस येतोय. आपण म्हणतो ना, येतो बरं का. राम म्हणतात आहे, मी जाण्यासाठी येतोय, मी येणार आहे, परत जातोय असा विचार नका करू, मी परत येतोय. फक्त 14 वर्षाचा वाट आहे. आणि हे पहा,
मी सर्व नगरजनांना विनंती करतो की तुम्ही सगळेजण रडू नका, तुम्ही सगळेजण शोक करू नका. अहो तुम्ही रडाल तर माझ्या वडिलांना, राजा दशरथाला, तुमच्या राजाला अजून चिंता पडेल. ते आधीच वयोवृद्ध आहे. तुम्ही लोकांनी त्यांना धीर दिला पाहिजे. माझी भिस्त तुमच्यावर आहे. तुम्ही सर्वांनी शहाण्यासारखं वागा. आणि तुम्ही जर विचित्रासारखे वागले तर लोक एकच विचारतील की राम अयोध्येतून निघून गेला म्हणजे लोक बिंडोक झाले. असं होणं नाही पाहिजे. तुम्ही दशरथाला समजवा. आणि अशी सगळी विनंती चालू असताना एक म्हातारा रथापाशी येतो. बाबाजी, सगळी गर्दी बाजूला होऊन जाते. अयोध्या नगरीतला सर्वात म्हातारा माणूस काठी टेकत टेकत पुढे येतो. लक्ष्मणजींना वाटतं की हा आता कळकळीने विनंती करणार आहे. रामजींना वाटतं की हा आता आपल्याला बापाच्या अधिकाराने सांगणार आहे. आणि सीताजींना वाटतं की हा जो म्हातारा माणूस आलेला आहे याला समजवण्यात राम काय विचार करतील. महाराज, तो वृद्ध म्हातारा रथापाशी येतो, रामाचा हात धरतो आणि त्यांनी काय म्हणावं. लक्ष्मणजी महाराज म्हणतात आम्हाला जावंच लागेल. तो वृद्ध हात असा करतो. स्तब्धता होते. लक्ष्मणजी महाराजांना वाटतं की हा म्हातारा थांबवायसाठीच आला असेल. लक्ष्मणजी महाराज म्हणतात आम्हाला जावं लागेल. वृद्ध हात असा करतो. लक्ष्मणजी शांत बसतात. तो म्हातारा रामाचा हात धरतो, स्वतःच्या मस्तकाला लावतो आणि राम म्हणतात बाबा काय झालं. तो म्हातारा म्हणतो की कुठल्या तरी महात्म्याने मला सांगितलं होतं की अयोध्येमध्ये रामाच्या रूपाने देव जन्माला आलेला आहे. तर राम म्हणतात असं थोडी असतं. तो वृद्ध म्हणतो नाही, तो महात्मा खोटा होता. अयोध्येत राम नावाने देव जन्माला नाही आलेला आहे. या शास्त्रांमध्ये सांगितलेला, या वेदांमध्ये सांगितलेला त्याग जन्माला आलेला आहे. आणि रामा, मी तुला पाहत नाहीये, मी वंदन करतो. म्हणून तो वयोवृद्ध म्हातारा त्या रथावर उभ्या असलेल्या प्रभू रामचंद्रांचे चरण पकडतो आणि म्हणतो मी रामाला पाहत नाहीये, मी रामाला वंदन करत नाहीये, मी प्रत्यक्ष त्याग पाहतोय आणि त्यागाला वंदन करतोय. सियावर रामचंद्र की बोलो, भगवान जी महाराज की बोलो, सीताजी महाराज की बोलो, लखनजी महाराज की. रामाचा वनवास सुरू झालाय. सुमंत्रजी महाराज पहिल्या दिवशी गंगा तटावर शृंगवीरपूरला भगवंताला नेतात. तिथे गंगेचा काठ आहे. भगवान गंगेला वंदन करतात आणि पहिलं तिलावर जायचं म्हणून नाव पाहायला जातात. त्या संपूर्ण तीरावर एकच नाव उभी आहे आणि त्या नावेपाशी एक केवट उभा आहे. 5:30 झालेले आहे. 5व्या दिवसाचं हे द्वितीय सत्र संक्षिप्तपणे मी इथे प्रश्न उपस्थित करताना प्रयत्न केला. रामचरितमानस मध्ये वेळ कमी पडते.